भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णनजी, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय चंद्रकांत दादा पाटील, सन्माननीय जयकुमार रावल, आपले विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार उमाताई खापरे, अमितजी गोरखे, प्रशांतजी बंब, श्री अनिल डिगीकर, श्री चंद्रकांत पलकुंडवार, श्री हिरालाल सोनवणे, या ठिकाणी उपस्थित सर्व पुरस्कार प्राप्त क्रीडापटू आणि क्रीडा प्रशिक्षक, उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की राज्याला ज्यांनी नाव मिळवून दिलं, खेळाला ज्यांनी मान मिळवून दिला, अशा खेळाडूंचा सत्कार, राज्यातला क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, त्याचा प्रदान समारोह आपण करतो। आणि आताच दादांनी उल्लेख केला की या समारोहामध्ये आपण 2 जीवन गौरव पुरस्कार देखील देतो। पहिला पुरस्कार हा प्रदीपजी गंधे यांना आहे। त्यांनी खरं म्हणजे केवळ ते बॅडमिंटनचे खेळाडू नाहीत, तर महाराष्ट्रामध्ये बॅडमिंटनची संस्कृती ही निर्माण करणारे प्रदीपजी गंधे आहेत। आणि म्हणूनच खरं म्हणजे त्यांचा हा या ठिकाणी सन्मान आपण करतो आहोत। त्यांच्याबद्दल दादांनी सर्व गोष्टी आपल्या पुढे मांडलेल्याच आहेत, पण मला अतिशय आनंद आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक बॅडमिंटनपटू ज्यांनी घडवले असे प्रदीपजी, त्यांचा आज आपण जीवन गौरव पुरस्कार देतो आहोत। आणि त्याचसोबत शकुंतलाताई खटावकर, ज्या केवळ एक कबड्डीपटू नाहीत, तर अनेक कबड्डीपटूंना ज्यांनी प्रशिक्षित केलं, दिशा दाखवली आणि आजही दाखवतात, अशा प्रकारच्या आपल्या सर्व महिला कबड्डीपटूंना एक प्रकारे ज्यांचा गौरव वाटावा, अशा आमच्या ताई 1979 ते 82 या काळात दादांनी सांगितलं 106 राष्ट्रीय कबड्डीचे सामने त्या खेळल्या आणि कितीतरी विजय आपल्याला त्यांनी मिळवून दिले। मला असं वाटतं की आज तर सगळ्यांकरता खेळ हा एक प्रकारे बऱ्यापैकी त्याला समाज मान्यताही आहे, राजमान्यताही आहे, पण 79 साली एक महिला कबड्डीपटूंनी ही जी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे, मला असं वाटतं ती अतिशय अतुलनीय अशा प्रकारची आहे। आणि म्हणूनच त्यांना देखील या ठिकाणी आपण जीवन गौरव पुरस्कार देत आहोत। साताऱ्याच्या पुसेगावच्या त्या आहेत आणि ग्रामीण भागातनं येऊन अशा प्रकारे अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम त्यांनी केलं। आपल्याला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्याला ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलनी या ठिकाणी पदक मिळवून दिलं आणि खाशाबा जाधव यांच्यानंतर पहिलं पदक आपल्याला ते मिळालं। पॅरा ऑलिम्पिकमध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी सचिन खिलारीने पदक मिळवून दिलं। त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे पदकांची भरारी ही पुन्हा एकदा आपण सुरू केलेली आहे, पण आता आवश्यकता आहे की आपले जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळ खेळतायत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तशाच प्रकारची पदकं किंवा मेडल्स मिळवता आली पाहिजेत। आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात आम्ही निर्णय घेतला, चांगले खेळाडू आहेत त्यांच्या प्रशिक्षणाकरता आवश्यकता असेल तर त्याला परदेशी प्रशिक्षक देखील देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। खेळाडूंसोबत त्यांचे पूर्वी खेळाडू एकटेच जाण्याची आपण परवानगी द्यायचो,
आता त्यांचे फिजिओ असतील, त्यांचे प्रशिक्षक असतील, त्यांनाही आपण परवानगी देतो, कारण अलीकडच्या कॉम्पिटिटिव्ह अशा जगामध्ये जर सर्व सुसज्जित अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्थेसोबत आमचे खेळाडू गेले नाहीत तर त्या खेळाडूंना त्या प्रकारची स्पर्धा करता येणार नाही. म्हणून त्याचेही निर्णय आपण मागच्या काळामध्ये घेतले. दादांनी आताच सांगितलं की विशेषतः आपल्या ज्या जिंकून येणारे आपले जे सगळे खेळाडू आहेत, मग राष्ट्रीय स्तरावरचे असो आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असो, यांचा उचित सन्मान झाला पाहिजे. याकरता त्यांना आपण जे काही बक्षिसं देतो त्याच्या रकमेमध्ये भरीव वाढ आपण केलेली आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात सामावून घेण्याकरता आपण आपल्या नोकऱ्यांमध्ये देखील दालनं उभी केलेली आहेत आणि थेट नोकऱ्या देण्याचा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी करतो. यासोबत खेळाचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे अधिक चांगल्या प्रकारे तयार केलं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. तालुक्यापर्यंत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आणि निश्चितपणे त्यातनं खेळाडूंना चांगल्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा लाभ झाला पाहिजे असा देखील प्रयत्न आपला चाललाय. वेगवेगळे जे खेळ आहेत त्याच्यामध्ये दादांनी आता सांगितलं की राष्ट्रीय स्तरावर मग ते युवा गेम्स असो किंवा इतर गेम्स असो, सगळीकडे महाराष्ट्राच्या खेळाडूंचा अतिशय उत्तम असा परफॉर्मन्स आहे. सर्वाधिक पदकं आपण मिळवतोय, सगळ्या पदतालिकांमध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र येतोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूंचं आणि त्यांच्या प्रशिक्षकांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो, शिवछत्रपती पुरस्कार एक प्रकारे आपण केलेल्या मेहनतीला राजमान्यता आहे. पण ही राजमान्यता मिळाल्यानंतर आपल्याला शांत बसता येणार नाही, कारण ज्यावेळेस मामांनी सांगितलं की शिवछत्रपतींचं नाव हे आपल्या नावासोबत लागतंय आणि शिवछत्रपतींचं नाव लागलं तर शांत बसताच येत नाही. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला जो खेळाडू आहे त्याला खेळाडू म्हणून, जो प्रशिक्षक आहे त्याला प्रशिक्षक म्हणून, जो खेळाडू होता पण आता कदाचित पुढे दुसऱ्या भूमिकेमध्ये जाणार आहे, अशा प्रत्येकाला आपली भूमिका ठरवून खेळाच्या आणि खेळाडूंच्या विकासाकरता आम्हाला काय काय करता येईल त्याकरता आमचं पूर्ण कॉन्ट्रीब्युशन आम्ही देऊ, अशा प्रकारच्या मानसिकतेत जावं लागेल. हा पुरस्कार मिळाल्यानंतर छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारे या महाराष्ट्राला दिशा दाखवली तशीच महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचं काम सर्व पुरस्कार विजेत्यांनी करावं आणि त्या काळचे मर्दानी खेळ असतील किंवा आजचे मैदानी खेळ असतील, या सगळ्या खेळांमध्ये महाराष्ट्रच नंबर 1 वर राहील अशा प्रकारचा संकल्प आपण सगळे मिळून आज घेऊया. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.